सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसाठी रविवारी 11 मे रोजी सकाळी 11 वाजता समितीच्या लोकनेते बापूराव चाखोते प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली। सभेची ही अधिसूचना बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी काढले। दरम्यान सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। सभापती पदाचा फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याचं यापूर्वी आमदार कल्याण शेट्टी यांनी सचिन यांना सांगितले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी 27 एप्रिल रोजी मतदान झालं होतं। याचा निकाल सोमवारी दुसऱ्या दिवशी जाहीर झाला। यात अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांच्या गटाला बहुमत मिळाले। विरोधी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागले। आता बाजार समितीचे सभापती व उपसभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमदार कल्याण शेट्टी संचालक यांच्याप्रमाणेच मंडळाच्या निवडीनंतर जल्लोष करताना माजी आमदार माने यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक झाली। त्यामुळे सभापती कोण होणार हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवणार असल्याचं जाहीर केलं होतं। सभापतींचं नाव निश्चित करण्यासाठी अद्याप मुख्यमंत्र्यांची भेट झाली नसल्याचं सांगण्यात येते। येत्या 2 दिवसात यावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सभापती व उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे।